भाजपा महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी परभणीमध्ये रास्ता रोको करण्यात येत आहे। आपल्यासोबत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगायचं, कशामुळे तुम्ही रास्ता रोको केलेला आहे? आज लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। आदरणीय माननीय देवाभाऊ फडणवीस मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारमधून ही जी योजना लाडकी बहीण सुरू केली आहे, तर ही योजना बंद करण्यात यावी असा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे। पण प्रत्येक लाडकी बहीण योजना ही प्रत्येक महिलेसाठी कुठेतरी छोटासा उदरनिर्वाहाचं कारण आहे व त्याचबरोबर प्रत्येक महिलेला हात पसरण्याची गरज पडत नाही व प्रत्येक महिला हे 14 जानेवारीचा कुठेतरी महिलेसाठी सौभाग्याचं क्षण समजला जाणारा सण साजरा करण्यासाठी 2 हप्ते पडणार होते, पण पडू नये असा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे। पण प्रत्येक आदरणीय देवाभाऊ व त्यांच्या लाडक्या बहिणी यांच्या माध्यमातून कुठेतरी लाडकी बहीण योजनेतून खुश होतात, हे होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने लाडकी बहीण योजना बंद करावी असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध काय तुमची काय भूमिका असेल? खरोखरच काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध आम्ही सगळ्या महिला इथं करत आहोत। आपले आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामार्फत अनेक महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागत आहे, अनेक महिलांना उद्योगासाठी हातभार लागत आहे। पण आज काँग्रेसने जे निवेदन दिलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता देऊ नका सध्यापर्यंत, त्याच्यासाठी आम्ही सगळ्याजणी मिळून जाहीर निषेध करतोय, कारण खरोखरच ही योजना महिलांसाठी खरोखरच महत्त्वपूर्ण ठरते। त्यामुळे जे काँग्रेस पक्षाने जे निवेदन दिले त्याबद्दल आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध आज आम्ही करतो। काही एक परभणीकर म्हणून या ठिकाणी पूर्ण महिला तुम्ही एकवटलेले आहात आणि रास्ता रोको केलेले आहेत। हो, आज आम्ही जे काँग्रेस पक्षाने आयुक्ताला जे लेटर दिलेलं आहे की लाडक्या बहिणीचे 2 हप्ते तुम्ही या मतदान होईपर्यंत देऊ नका, आणि आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानला जाणारा तिळगुळ सस्नेह हा जो आपला सण आहे तो सण साजरा करीत असतात। सर्वत्र महिलांमध्ये एक आनंदी वातावरण निर्माण झालेलं असते आणि त्या निमित्तानं महिला सर्व वाहन व्यवसाय करतात आणि नव्या साड्या घेतात, महिलांना बोलून हळदी कुंकू वाहन वाटप करतात, तर त्यासाठी त्यांना तेवढेच अर्थसहाय्य होते। आणि ते जर नेमकंच आता देवाभाऊनी देण्यासाठी होकार दिला तर हे काँग्रेस पक्षाने अडसर घातलेला आहे आणि महिलांना म्हणजे त्यांचा आनंद हे एक मृत झालेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू गेलेला आहे, तर हे आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही आज इथे काँग्रेस पक्षाचा निषेध केलेला आहे। कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।